आज आपण पाहणार आहोत अशी एक रंजक गोष्ट जी तुम्हाला माहिती नसेल आणि माहिती असल्यास तर त्याच्याही डेव्हलप माहिती तुम्हाला आज मी देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला आणि आपल्या पेजला नक्की फॉलो करा. हॅलो, मी मोनिका. मी आज तुम्हाला सांगणार आहे चंद्रग्रहण म्हणजे काय, हे कोणी पाळावे, चंद्र लाल का दिसतो आणि हे पाळताना कोणते संकेत असतात ते आज तुम्ही जाणून घेऊया. चला समजूया छोट्याशा सोप्या भाषेमध्ये. चंद्रग्रहण म्हणजे तुम्हाला ब्लॅकबोर्डवर दिसतच असेल, काही थोडक्यातच थोडीशी माहिती लिहिली. चंद्रग्रहण म्हणजे जेव्हा सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते आणि पृथ्वीची सावली एक्झॅक्ट चंद्रावर पडते, म्हणजे तेव्हा होतो तो चंद्रग्रहण. आणि हा चंद्रग्रहण एक्झॅक्ट केव्हा होणार आहे तर 3 मार्च 2026 रोजी. आणि तो कधीपासून सुरू होणार आहे तर भारतीय प्रमाण वेळेनुसार असं मानलं जातं की सायंकाळी 3:20 संध्याकाळीपासून सुरू होईल आणि 6:47 समाप्ती होईल. मग हे चंद्रग्रहण सुरू असताना त्याच्यामधल्या कालावधीमध्ये काय करावं, पण त्याच्यामध्ये चंद्रग्रहणाचे 3 प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे पूर्ण चंद्रग्रहण, आंशिक आणि उपछाया. हे सर्व विज्ञान इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये आणि 7वीच्या पुस्तकामध्ये कन्सेप्ट आहेत. तर पूर्ण चंद्रग्रहण म्हणजे चंद्र तांबूस आणि लाल कलरचा दिसतो. त्याच्यात मागचं मी तुम्हाला रिझन सांगितलं. आता याच्यामध्ये काय करावं तर गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये, लवकर जेवण करून घ्यावे आणि कोणतेही धारदार वस्तूने फळ किंवा भाजीपाला कापू नये. आणि जे धार्मिक लोक असतात त्यांनी जेवण आधी करावे असं मानलं जातं. हे प्रत्येकाच्या परंपरेनुसार आहे. आता विज्ञान काय सांगतं आहे, विज्ञान हेच सांगतं की चंद्रग्रहणामुळे कोणत्याही व्यक्तीला किंवा शरीराला हानिकारक होणार नाही. त्याच्यामुळे आपली परंपरा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा समतोल म्हणून आपण आपला निर्णय घ्यावा. अशीच शैक्षणिक गोष्ट तुम्हाला कशी वाटली, व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला नक्की विसरू नका. धन्यवाद.